कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तोंडाला काळं फासणं, मारणं, या सगळ्यात जी स्त्री असते ना, ती जगाआधी स्वतःला दोषी समजू लागते। मुळात त्या सगळ्यांची काहीच चूक नसते ग। पारू बाळा, तू खूप निरागस आहेस, म्हणून तुला या सगळ्या गोष्टी जास्त लागल्यात आणि त्या तू मनाला लावून घेतल्यास। पण तुला एक सांगू, जग तुला वाटतं तेवढं साधं आणि सरळ नाहीये बाळा। तुला आता खंबीर व्हायला हवंय, कळतंय? सावर स्वतःला। आत्या, आत्या तुम्ही जे बोलताय ना ते मला पटतंय। पण जे काय बी झालं ना, ते हटवून सुद्धा भीती वाटतेय मला। एखादा माणूस असं कसं वागू शकतो? त्या 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 माणसाचा स्पर्श झाला ना मला, म्हणजे तेव्हा मला लई विचित्रच वाटलं। म्हणजे कसं सांगू, असं वाटलं की एखाद्या इशारी नागानं दंश केला मला, कसं तरी झालं मला। आत्या बघा ना, म्हणजे मी कामानिमित्तानं एवढ्या वेळा घराबाहेर पडले आहे, पण याआधी मला कधीच असा अनुभव नाही आला, कधीच माझ्या बरोबर असं काय बी नाही घडलं। समजे माझ्याशी प्रेमानं बोलायचे, आदरानं वागायचे, माझ्या बरोबर फोटो काढायचे, माझ्या कामाचं, माझ्या साधेपणाचं कौतुक करायचे। पण का कुणास ठाऊक आत्या, पण मला असं वाटलं की ती माणसं ना काहीतरी ठरवून आली होती। आता मला सांगा ना, मला सांगा, असं रोजच्या वावरामध्ये खिशामध्ये शाई घेऊन कोण फिरतं? हे समजणं विचित्रच वाटतंय बघा मला, म्हणून मी जरा गडबडले, म्हणून मला भीती वाटते। काही होत नाही बाळा, वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल। चांगली वाईट कुठलीच वेळ जास्त वेळ थांबत नाही, काळजी करू नकोस। सावर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।